नमस्कार, MPSC सेवा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण पालनसुरीमधील कन्फ्यूज वर्ड पाहणार आहोत, ज्यावर आयोगाने नेहमी प्रश्न विचारलेले। जर तुम्ही कंबाईन मेन्स किंवा MPSC मेन्सची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, यावर आलेला प्रश्न AO 13ला तो पण आपण पाहणार आहोत आणि हे कन्फ्यूज वर्ड ट्रिक्सनुसार कसे लक्षात ठेवायचे याची भन्नाट ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर बघा, साइट आणि साइट या तिन्ही साइट आहेत आणि तिन्हीचे वेगवेगळे अर्थ आहेत। आता ह्या साइटचा अर्थ काय होतो? वा CITE या साइटचा अर्थ होतो कोट, म्हणजे उदाहरण देणे। त्याचं उदाहरण काय? ही साइट्स मेनी एक्झाम्पल्स टू सपोर्ट हिज आर्ग्युमेंट्स, म्हणजे त्याने त्याचाच मुद्दा हे करण्यासाठी भरपूर एक्झाम्पल दिले। त्यानंतर या साइटचा अर्थ काय होतो? बघा, SITE या साइटचा अर्थ होतो प्लेस फॉर बिल्डिंग, म्हणजे बांधकामाची एखादी जागा। तर आता बघा, हे साइट आणि ह्या साइटमध्ये दोन्हीमध्ये फरक असा आहे की ह्या साइटचा अर्थ होतो जागा आणि ह्या साइटचा अर्थ होतो उदाहरण। आता दोन्हीमध्ये कन्फ्यूज टाळण्यासाठी आपण एक छोटीशी ट्रिक केलेली आहे। ह्या साइटसाठी ट्रिक केलेली आहे बघा, SITE याच्यासाठी ट्रिक काय केलेली आहे बघा, याला म्हणलेलं आहे मी सीते, SITE म्हणजे सीते। बघा, सीतेसाठी घर बांधायला रामाने जागा घेतली, किंवा सीताराम ऐवजी आपण सीतेराम म्हणू, सीतेराम मंदिरासाठी सरकारने जागा दिली। सीतेराम मंदिर बांधायचं होतं, त्यासाठी सरकारने काय केली? जागा दिली। म्हणजे ह्या साइटचा अर्थ काय होतो? जागा। मग ते कसं लक्षात ठेवायचं? SITE म्हणजे सीते असं लक्षात ठेवा, म्हणजे जागा। आणि त्याच्यावर उदाहरण पण आहे, धिस साइट कॅन बी व्हेरी सुटेबल फॉर 5 स्टार हॉटेल, म्हणजे ही जागा 5 स्टार हॉटेल बांधण्यासाठी खूप सुटेबल आहे असा त्याचा अर्थ होतो। आणि त्यानंतर हे साइट बघा, SIGST ह्या साइटचा अर्थ होतो व्ह्यू किंवा व्हिजन, म्हणजे दृश्य। तर अशा प्रकारे हे 3 साइट होत्या आणि 3 साइटमध्ये याची आपण ट्रिक पाहिलेली आहे, म्हणजे या 2 साइटमध्ये कन्फ्यूज होणार नाही म्हणून याची ट्रिक पाहिलेली आहे। आणि हे साइटची तर स्पेलिंग वेगळी असल्यामुळे हे 5 अक्षराची स्पेलिंग आहे, त्यामुळे हे कन्फ्यूज होणार नाही। हे दोन्ही 4 अक्षराच्या स्पेलिंग आहेत आणि याच्यामध्ये फरक एवढा आहे, इथे C आहे, इथे S आहे, एवढाच फरक आहे, त्याच्यामुळे ते कन्फ्यूज होऊ शकतं। म्हणून ह्या साइटचा आपण ट्रिक पाहिलेले, म्हणजे हे साइट ऑटोमॅटिक लक्षात येऊन जाईल। तसेच ह्या साइटवर आलेला प्रश्न, आता प्रश्न बघा काय, इट इज अ व्हेरी स्पेशियस, रिकामी जागा फॉर कन्स्ट्रक्टिंग अ नर्सिंग होम। बघा काय म्हणत आहे, आता नर्सिंग होम बांधण्यासाठी ही खूप स्पेशियस काय असेल? वाक्याच्या अर्थावरून हे साइट असेल असं आपल्याला कळतं, कारण नर्सिंग होम म्हणजे घर बांधण्यासाठी ही जागा खूप स्पेशियस आहे असं त्या वाक्याला म्हणायचं आहे। म्हणून त्यामध्ये हे साइट बसेल की हे साइट बसेल की हे साइट बसेल का हे सीट बसेल? तर हे साइट बसेल, कोणतं? B वालं, कारण आपण ट्रिकमध्ये पाहिलं आहे हे साइटचा अर्थ होतो प्लेस फॉर बिल्डिंग। तर अशा प्रकारे भन्नाट ट्रिकच्या संपूर्ण कन्फ्यूज वर्डचे जर ट्रिक्सचे जर तुम्हाला PDF हवी असेल तर तुम्ही मला 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता। त्यानंतर इथे बघा, सेन्सर आणि सेन्सर याची पण आपण ट्रिक केलेली आहे। ह्या सेन्सरचा अर्थ होतो इन्सेन्स व्हेसल्स, म्हणजे धूपदाणी, आणि ह्या सेन्सरचा अर्थ होतो एक्झामिनर ऑफ प्लेस किंवा फिल्म, म्हणजे आपण म्हणतो ना ह्या सेन्सर बोर्ड आणि ह्या मूवीला मान्यता दिली असं तसं। सेन्सर बोर्ड याचा अर्थ होतो सेन्सर बोर्ड आहे, हे सेन्सर बोर्ड म्हणजे हे मूवीला काय करते? मान्यता देते, किंवा त्या मूवीमधील काही पार्ट असे असतील ज्यामुळे समाज दुखावला गेला तर तसे पार्ट त्या मूवीला त्यातून वगळण्यासाठी सेन्सर बोर्ड सांगू शकते आणि त्यानुसार त्यात बदल करावे लागतात। तर ह्या सेन्सरचा अर्थ तसं होतो। आणि त्यावर आलेले MPSCने प्रश्न पण आपण विचारलेले आहेत, ते प्रश्न पण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करू। बघा, आता ह्या सेन्सरचा अर्थ होतो इन्सेन्स व्हेसल, म्हणजे धूपदाणी, आणि ह्या सेन्सरचा अर्थ होतो एक्झामिनर ऑफ प्लेस किंवा फिल्म। तर याची ट्रिक कशी केलेली? ह्या सेन्सरची ट्रिक आपण अशी केलेली आहे, ट्रिक बघा, ह्या सेन्सरमधले शेवटचे 3 शब्द उचल, कारण फरक त्या शेवटच्या 3 अक्षरातच आहे। हे बघा, इथं याची सुरुवात काय SER आहे इथे स्पेलिंग, आणि ह्या सेन्सरच्या शेवटी काय आहे SOR, एवढाच फरक आहे। इथे E आहे, इथे O आहे, त्याच्यामुळे शेवटचे 3 शब्द उचलले तर सोर असं होतं, सोर। तर असं लक्षात ठेवा, सोर म्हणजे चोर, शोर मचाए शोर अशी ही नावाची मूवी होती, शोर मचाए शोर असं लक्षात ठेवा। शोर मचाए शोर नावाच्या मूवीला सेन्सर बोर्डाने परवानगी दिली।
बघा अशा ट्रिक्स जर तुम्हाला संपूर्ण कन्फ्यूज वर्डची पेड PDF हवी असेल, ज्यामध्ये मी आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन तसेच हे बघा संपूर्ण हे आता MPC सेन्सरवर MPSCने 2 वेळेस प्रश्न विचारले आता बघा, राज्यसेवा 16 आणि ST 13ला, ते संपूर्ण असे म्हणजे असा शब्द लिहिलेला आहे मी पालनसुरीमधून आणि त्याच्यातूनच MPSCने त्यावर किती प्रश्न विचारले ते त्याच्या खालीच लिहिलेले आहे. इथे बघा साईट लिहिलं होतं मी आणि साईटवर MPSCने कधी प्रश्न विचारला होता काय होता हे बघा ASO 13ला ते त्याच्या खालीच लिहिलेले आहे मी. असं प्रत्येक याचं मी काय केलेले आहे असे ट्रिक्सनुसार PDF बनवलेले. हे बघा कॅनव्हास त्याची ट्रिक केलेली आहे आणि त्या कॅनव्हासवर आलेले प्रश्न हे बघा प्रश्न कधी आलेला होता हा ASO 16ला, त्यानंतर हा इंजिनिअरिंग 11ला असे प्रश्न. त्यानंतर बघा इथे सिलिंग आणि त्या सिलिंगवरच आलेले आयोगाने विचारलेले प्रश्न हे बघा टॅक्स असिस्टंट 17 आणि इंजिनिअरिंग 11 असे प्रश्न लिहिलेले आणि प्रत्येक याची मी अशी ट्रिक केलेली. ह्या सिलिंगचा अर्थ काय होतो बघा, ह्या सिलिंगचा अर्थ होतो इन्नर रूफ आणि ह्या सिलिंगचा अर्थ होतो सीलबंद. बघा आता याची ट्रिक काय केलेली मी, या सिलिंगची ट्रिक अशी केलेली आहे सिमेंट हे, कारण हे बघा इन्नर रूफ म्हणजे काय छताच्या आतील बाजू ह्या सिलिंगचा अर्थ होतो बघा. आणि आपण छत कशाने बांधतो तर सिमेंट वाळू याने बांधतो बरोबर आहे. मग CE फॉर सिमेंट असं ट्रिक केलेली मी, सिमेंटने छताच्या आतील बाजू चांगले प्लास्टर करून घेतल्या सिमेंटने आणि ह्या सिलिंगचा अर्थ होतो म्हणजे सीलबंद. आणि त्यावर आलेले प्रश्न बघा, द रिकामी जागा ऑफ आवर हाऊस वॉज लिकिंग बिकॉज हेवी रेन, म्हणजे इथं कोणतं सिलिंग बसेल, हे सिलिंग बसेल का हे सिलिंग, तर हे सिलिंग बसेल कारण हाऊसची जी लिकेज होती ती कशाने दुरुस्त केली सिमेंटने. सिमेंटची सुरुवात कशाने होती CEने, म्हणून ह्या ज्या सिलिंगची सुरुवात CEने होती त्याचा अर्थ होतो इन्नर रूफ म्हणजे छत, आणि ज्या सिलिंगची सुरुवात SEने होते त्याचा अर्थ होतो सीलबंद. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय होता बघा, ही गॉट द लेटर रजिस्टर्ड आफ्टर रिकामी जागा इट, म्हणजे लेटर सीलबंद केल्यानंतरचं लेटर भेटलं त्याला, तर त्याच्यामध्ये इथं कसा कोणता बसेल मग हा AC वाला सिलिंग बसेल. तर बघा अशा प्रकारचे संपूर्ण ट्रिक्स आपण PDF बनवलेले. EDM शिफ्टसुद्धा असेच केलेले आपण 1 वर्डची केलेली, संपूर्ण इंग्लिश व्होकॅब्युलरीचे आपण PDF बनवलेले आहेत आणि 4-5 तशा PDF आहेत. जर ते पेड PDF तुम्हाला हवी असेल तर 84 21 90 83 84 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.